उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणावर नतमस्तक आणि सेवा रुजू करण्यासाठी बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झालात आणि मोठ्या प्रमाणात मुंबई आणि उपनगरातून आपण सर्वजण सेवा रुजू करण्यासाठी आपण आलात। आज रविवार आहे, श्रावण महिना अजून 5-6 दिवस आहे आणि गेले 3 आठवडे देशभरात आणि राज्यात असणाऱ्या सर्व सेवा केंद्रांवर खूप मोठ्या प्रमाणात शिवाची सेवा करण्याची नामी संधी आपणाला प्राप्त झालेली असून राज्यात आणि देशात असणारी जी 12 ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात सेवेकऱ्यांनी रुद्राभिषेकाची सेवा रुजू केलेली आहे। त्यात केदारनाथ असेल, रामेश्वर असेल, मल्लिकार्जुन असेल, त्यासह महाराष्ट्रातली जी 5 प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत त्यात त्र्यंबकेश्वर आहे, पुण्यात भीमाशंकर आहे, मराठवाड्यात वेरूळ, परळी, औंढ्या नागनाथ असेल। या ठिकाणी सर्वोच्च उच्च कोटीची अशी सेवा करण्याची सेवेकऱ्यांना एक नामी पर्वणी मिळालेली आहे आणि मध्य प्रदेशात असणाऱ्या 2 ज्योतिर्लिंगात मध्य महाराष्ट्रानं त्यात सातत्यानं ह्या सेवेत सहभाग घेतलेला आहे। जे देशाच्या सर्वच ठिकाणी या श्रावण महिन्याच्या सेवा खूप उत्साहानं, आनंदानं आणि श्रद्धेनं त्या पार पडत आहेत। आता या श्रावण महिन्याचा हा अखेरचा टप्पा आहे। श्रावण महिन्यात आपण महिनाभरात रुद्रसेवा करण्याचे संकेत मिळालेले होते आणि त्यानुसार आपण घरी आणि केंद्रामध्ये या सेवेचं, रुद्राचं तीर्थ आपल्या परिवारासह सर्वांना दिलं तर निश्चितपणे हरवलेली मनशांती तर मिळेलच, परंतु आपण ज्या काही समस्या घेऊन आलात त्यात व्यसनाधीनता ही एक मोठी समस्या आहे आणि याचं निवारण करायचं असेल तर शंकराच्या पिंडीवर केलेल्या अभिषेक आणि ते तीर्थ संबंधितांना भगिनींनी दिलं तर साधारण एक 2 आठवड्यामध्ये ते 3 आठवड्यात त्या व्यक्ती निर्व्यसनी होतात। म्हणून आपणाला घरचे घरी निर्व्यसनी करण्याचं तंत्र शिवाच्या सेवेत आहे। आगामी 22 ऑगस्टला पोळा आहे, 19 ऑगस्टला एकादशी आहे आणि पोळा हे ऋषभ नवरात्र, बैलाचं नवरात्र आहे। हा श्रावण महिना शंकराचा आहे। पहिल्या आठवड्यात नागनवरात्र, नागपंचमी साजरा केला जातो। दुसऱ्या आठवड्यात भगवान शिवाच्या डोक्यात गंगामाई आहे। मुंबईकर समुद्राची पूजा करतात आणि देशभरात तमाम ग्रामीण भारत जलदेवतेची पूजा, नदीची पूजा करून त्यांच्याकडे आशीर्वाद मागतात की वर्षभर पिण्यासाठी, वापरण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी गंगामाई तू आम्हाला पाणी दे। त्या खरं जलवाहिन्या नसून जीवनवाहिन्या आहेत आणि या साऱ्या नद्या आणि जलाशय ते सदोदित स्वच्छ राहतील, तिथे प्लॅस्टिक कचरा पडणार नाही, ही तमाम नागरिकांनी, मानवजातीनं आणि सेवेकऱ्यांनी ती काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे। म्हणून याही सेवेत आपला कृपया सहभाग असू द्यावा।
पोळ्याच्या दिवशी आपण सांगता समारोह श्रावण महिन्याचा करताना 5 किलो तांदूळ शिजवावेत, दही आणि भात शिजून त्याचं लेपन करावं आणि त्या लेपनाचा प्रसाद आलेल्या अतिथी आणि भाग घेतलेल्या सेवेकऱ्यांना तो द्यावा, अशी ही पद्धत आहे. म्हणून आपण श्रावण महिन्याचं अनन्यसाधारण महत्त्व समजून घेताना, चातुर्मासाकडेही वळताना, गेल्या काही महिन्यापासून आपण चातुर्मासावर काही ग्रहपाठ दिलेला आहे देशवासियांना, सेवेकऱ्यांना. श्रावण महिन्यात शंकराची सेवा आहे, भाद्रपद महिन्यात गणपती आणि पितरांचा पंधरवाडा येतो. त्या काळात आपण गणपती पंधरवाड्यात भागवत ग्रंथाचं वाचन पठन मनन करायचं आहे. का? भागवत ग्रंथ हा खरा तर व्यासांनी सांगितला आणि गणपतीनं लिहिलेला आहे. म्हणून गणपतीला अतिप्रिय बाब भागवत आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. म्हणून कृपया त्या पंधरवाड्यात आपण छोटा भागवत वाचा किंवा मोठा वाचा, आपल्याला आवडेल किंवा वेळ असेल त्याप्रमाणे आपल्या वेळेच्या हिशोबानं आपण या ग्रंथाचं वाचन करून गणपती अथर्व शीर्ष हे तर आपणाला वाचावंच लागणार आहे, कारण तो गणपतीचाच पंधरवाडा आहे. आणि येणेप्रमाणे पुढील पंधरवाड्यामध्ये आपले जे मृतपूर्वज आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला असणं अगत्याचं आहे. म्हणून आपण त्या पंधरवाड्यात आपल्या मृतपूर्वजांच्या तिथीला महालय श्राद्ध करावं. ते कसं करावं हे आपल्या ग्रंथात दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही स्वयं पौरोहित्य करू शकता इतक्या सोप्या पद्धतीत ते दिलेलं आहे. तेनेप्रमाणे आपण घरच्या घरी महालय श्राद्ध करावं. मधल्या काळात कोरोनाच्या वेळी खूप आपत्ती आली आणि त्या आपत्तीमध्ये देशभरात असंख्य लोक जे गेले त्यांचा अंत्येष्टी झाला नाही, दशक्रिया झाला नाही, वर्षश्राद्ध झालं नाही. ही एक फार मोठी उणीव कुटुंबशास्त्रात निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं कुटुंबामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. पुढची अनेक कामं खोळंबलेली आहे. त्यात मुलांची शिक्षण आहे, नोकरी आहे, विवाह आहे, बरेच प्रश्न आहेत. त्यासाठी पूर्वजांचा आशीर्वाद असणं जरुरीचं आहे. म्हणून त्यासाठी आपण महालय श्राद्ध घरचे घरी सोप्या पद्धतीत करावं. आणि त्यासाठी मगाशी गुरुजींनी हात वरती करायला लावलेल्या होणाऱ्या सेवेकऱ्यांनी पंचमहायज्ञ रोज करावे. जर आपण पंचमहायज्ञ रोज केले तर तीर्थक्षेत्रात जे खूप मोठे विधी सांगितले जातात ती करण्याची गरज पडत नाही. असे 5 विधानं 5 ऋणांची दिलेली आहे. त्यात देवऋण म्हणजे एका रद्दी पेपरवर शुद्ध तूप लावून तो जाळणं, अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. सर्वांच्याच घरात गोऱ्या लाकूड फाटा आता नाही आहेत, म्हणून एका रद्दी पेपरवर तूप लावून तो पेटवणं त्याला देवयज्ञ असं म्हणतात आणि हे सर्वांना शक्य आहे. मुंबईचे भाविक सेवेकरी तर मोठ्या श्रद्धेनं आर्जवून आणि अवश्य करतात, हे सांगायला नको. दुसरं, भगिनी स्वयंपाक करतात. स्वयंपाकानंतर एका छोट्या पोळीवर गाईला घासभर अन्न द्यावं, त्याला ऋषी यज्ञ म्हणतात. तेवढंच अन्न जिथे कावळा ओरडतो, छतावर, घराजवळ, उंच जागेवर, तिथे त्याला द्यावं, त्याला पितृयज्ञ म्हणतात. झाली 3 कामं. अग्नीला तूप देवयज्ञ, गाईला घास ऋषीयज्ञ, कावळ्याला घास पितृयज्ञ. दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन देणं
त्याला मनुष्य यज्ञ म्हणतात. आणि ते शक्य नाही तर लहान मुलांना गोळी बिस्किट द्यावी, अथवा मुंबईकरांना माहीत आहे, सर्वांना महाराष्ट्रवासियांना माहीत आहे, तुम्ही गाणगापूर उभं करताना अनादी कालापासून गाणगापूरला 5 घरं माधुकरी का मागावी लागते, हाही विचार आपण करावा. पण तिथे जर आपण अन्नदान केलं तर पंचमहायज्ञ केल्याचं श्रेय आपणाला मिळतं. नरसोबाची वाडी आहे, कुरोपूर आहे, पिठापूर आहे, या दत्तक्षेत्रांवर आजही या मितीला पंचमहायज्ञाचं स्वरूप आपणाला समजून घेण्याला एक नामी संधी या कार्यानं दिली असून तिथे होणाऱ्या त्रिकाल आरत्या असतील, दरबारचे 12 उत्सव असतील, आणि रोज सकाळ संध्याकाळ तिथे अन्नपूर्णा मातेला निमंत्रण करून महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. म्हणून आपण काय करावं, महाराष्ट्रातल्या सेवेकऱ्यांनी ही 4 पीठं दत्तक घ्यावी आणि एका दिवसात 1000 लाख लोकांनी जाण्याऐवजी रोजीला 10-20 जणांनी जाऊन त्या ठिकाणी जर सेवा रुजू केली, त्या ठिकाणी गुरुचरित्र पठन केलं, तर वर्षभर त्या ठिकाणी हा उपक्रम महाराष्ट्रातले सेवेकरी परक्या राज्यातल्या लोकांना हे सांगू शकतील. म्हणून आपण हा उपक्रम विशेषतः मुंबईकरांनी हे नियोजन केलं तर ते निश्चितपणे वर्षाच्या 360 दिवसात आपले लोक रोज 10-5 गाणगापूरला जाऊ शकते. म्हणून असंही नियोजन गाणगापूर, वाडी, पिठापूर याचं आपणाला निश्चितपणे करता येईल. आणि त्या ठिकाणी 5वा वेद तथा श्री गुरुचरित्र याचं पठन करण्याला आपणाला तिथे परवानगी दिलेली आहे, तिथे संधी उपलब्ध झालेली आहे. त्या ठिकाणी आपणाला ही संधी हिचं सोनं करता येईल. आणि 5वं, 2 बोटात साखर मावेन एवढी कोपऱ्यात मुंग्यांना घालणं, त्याला भूतयज्ञ म्हणतात. खरं तर हा यज्ञ खूप महत्त्वाचा आहे. आमच्या मुक्ताबाईंनी मुंगीवर 700 अभंग लिहिलेले आहेत. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. अर्थ वेगळा आहे, पण मुंगीला जे ज्ञान आहे ते विश्वात कोणाला नाही. परमेश्वरानं एवढ्या बारीक जीवाला एवढं ज्ञान दिलेलं आहे, तिचा आकार किती, तिचं डोकं केवढं असेल, त्यात तिचा मेंदू केवढा असेल, दुर्बिणीनं सुद्धा बघता येईल की नाही शंका आहे. पण ती चालताना एका रेषेत चालते, म्हाताऱ्या मुंग्यांना अन्नपुरवठा करते. आणि ज्या व्यक्तींकडून काही प्रमाद, काही दोष घडलेले आहेत किंवा ज्या जागेत काही दोष निर्माण झालेले आहेत, त्या जागेत मुंगी साखर खात नाही. ज्या काही दूषित जागा आहे, ओसाड जागा आहे, स्मशानभूमीसारख्या जागा आहे, तिथे मुंग्या साखर खाणार नाही. म्हणून इथे आमचे वास्तुतज्ञ नेहमी वास्तू तपासताना साखरेची पुडी जवळ ठेवतात. अशी काही माणसं आहेत बोटावर मोजण्याजोगी, त्यांच्या हातून मुंग्या साखर खात नाहीत. याचा अनुभव आम्हाला कटू सत्य सांगायला हरकत नाही, असे खूप अनुभव आलेले आहेत. म्हणून पंचमहायज्ञ सेवेकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो कुठेही आपण घरी सोप्या पद्धतीत करण्याची आपणाला संधी मिळालेली आहे. अमेरिकेत सुद्धा लोक रोज करतात. आपले भारतीय खूप मोठ्या प्रमाणात कुटुंब आहेत, ते रोज पंचमहायज्ञ केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. आपण तर भारतीय महाराष्ट्रीयन आहोत. म्हणून येणेप्रमाणे ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे, मगाशी हातवरती केलेत, त्यांनी रोज पंचमहायज्ञ करावेत. रोज स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय वाचावेत. आमच्या प्रतिनिधींनी स्वामी चरित्र सारामृताचा परिचय द्यावा. काही नवीन भाविकांना ते सांगणं क्रमप्राप्त आहे. हा 21 अध्यायी ग्रंथ आहे. हा ग्रंथ 1915 साली रत्नागिरी जिल्ह्यात पालशेत या गावी विष्णू बळवंत थोरात
या विभूतीनं तो तयार केलेला आहे तुमच्या आमच्यासाठी. आणि तो वाचल्यानंतर त्यात एवढी ऊर्जा आहे, रोज नवीन काही शिकायला अनुभूती देणारा हा ग्रंथ आहे. म्हणून अत्यंत मनपूर्वक आपण या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय रोज वाचावेत. या तुळशीच्या माळेवर किंवा घड्याळावर 11 माळा जप आपण करावा. माळेवर करणं चांगलंच आहे, परंतु आमची मुंबईची माणसं तशी घड्याळं आहेत. सकाळी 6:36ची लोकल पकडल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत ती माणसं यंत्रासारखे राबतात. म्हणून त्यांनी घड्याळाचा अंदाज घेऊन मनानं श्री स्वामी समर्थ जप करावा किंवा गणक यंत्राचा वापर करून त्यावर श्री स्वामी समर्थ जप करावा. जन्मजन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव त्यानं नष्ट होतात. नंतर आपण कुलधर्म कुलाचार करावेत. वर्षातून एकदा तरी खंडोबाला जाऊन त्यांचा सन्मान करावा. त्यांना एक धोतरपान उपरणं, 1.25 पाव हळद, पूर्णावरणाचा नैवेद्य आणि वांग्याचं भरीत हे भगवान खंडोबांना अतिप्रिय आहे. एवढं करावं. म्हणून आज इथे रविवार आहे. इथे दर रविवारी मोठ्या प्रमाणात मल्हारी सप्तशती वाचण्याला संधी मिळते. प्रति मंगळवारी शुक्रवारी दुर्गा सप्तशती वाचण्याला संधी मिळते. दर एकादशीला भागवत वाचण्याला संधी मिळते. ही कितीतरी नामी संधी आलेल्या भाविकांना स्वर्गभूमीप्रमाणे आपणाला सेवा करण्याची नामी संधी या पुण्यभूमीत आपणाला करण्याची एक नामी संधी मिळालेली आहे. म्हणून आपण सेवेकरी होणं हे स्वाभाविक आहे. का व्हायचं? पुढे काहीतरी समस्या वाढवून ठेवलेल्या आहेत. समस्यामुक्त जीवन, चिंतामुक्त जीवन जगायचं असेल तर स्वामींचे पाय धरल्याशिवाय या जगात आपलं दुसरं कोणी नाही त्यांच्याशिवाय. म्हणून आपण स्वामींच्या अंतःकरणात तुमचे देहधारी गुरु असतील, हयात नसलेले गुरु असतील, तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्या सर्व देवांना आणि गुरूंना स्वामींच्या अंतःकरणात बघावं. मग आमच्या गुरुजींनी एक एक अवयवाचं वर्णन केलं. डोळ्यात काय आहे, हातात काय, त्यापेक्षा अंतःकरणात काय आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपण स्वामींच्या अंतःकरणात सारं काही ब्रह्मांड आहे, सारं काही विश्व आहे. फोड करून सांगण्याची आवश्यकता नाही. सारं काही तिथे आहे. तुझे आहे तुझं पाशी या उक्तीप्रमाणे या ब्रह्मांडाचे विश्वाचे गुरु भगवान स्वामी महाराज आहेत. कलियुगाचं पानसुद्धा त्यांच्या आज्ञेशिवाय हलत नाही. एवढे आपण भाग्यवान आहात. म्हणून इथे आलेले सर्वजण भाग्यवंत आणि पुण्यवंत आहात. म्हणून आपण सेवेकरी होणं ही फार मोठी एक पुण्याची पर्वणी आहे. त्यात आपण अवश्य भाग घ्यावा. या चातुर्मासात आपण काही ग्रहपाठ दिलेला आहे. श्रावण महिन्याचा ग्रहपाठ रुद्राभिषेकाचा आहे. पुढचा महिना गणपती आणि महालयात भागवत आणि महालय करायचं आहे. तुम्ही छोटा भागवत वाचा किंवा मोठा वाचा. या भागवतामध्ये एवढं सामर्थ्य आहे की कुठलेही ग्रंथ वाचून जर समस्या सुटत नसतील अशा व्यक्तींनी गणपती पंधरवाड्यात तथा प्रति एकादशीला भागवत ग्रंथाचं वाचन करावं. जन्मजन्मांतरीचे मातृदोष पितृदोष पूर्वजन्म पुनर्जन्म प्रारब्ध सुकृत क्रियामान ऋण वैर हत्या शाप तळतळाट याचं निरसन करण्याचं सामर्थ्य केवळ एका भागवतामध्ये आहे. म्हणून आपण भागवत ग्रंथाकडे अशा पद्धतीनं त्याकडे बघावं, त्याचं वाचन करावं. त्याला फार वेळ लागत नाही. वेळेची सारी बंधनं आम्हाला माहीत आहे आणि अलीकडे कमी वेळामध्ये आपणाला हे सारं बसवता यावं म्हणून तुम्ही आज तासाभरात स्वामीचरित्र पूर्ण वाचू शकता.
सप्तशती वाचू शकता, मल्हारी सप्तशती वाचू शकता, श्री नवनाथ ग्रंथ 1.5 तासात 900 ओव्या वाचू शकता, भागवत वाचू शकता. हा सारा वेळेचा महिमा काटकसर करून, कारण आपले मानाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही. आत्तासुद्धा काही जणांचे मानाजीराव सांगतात घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, उपवास लागलेला आहे, पोटात कावळे ओरडत आहे वगैरे वगैरे. हे सारं बरोबर आहे, परंतु वेळेला मुरड घालून कमी वेळात मुद्देसूद माहिती आत्मसात करणं आणि त्यात आपण सहभाग घेणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपल्याला आवडेल अशा पद्धतीत वेळेची बचत या कार्यानं गेल्या दशकामध्ये आपणासाठी केलेली आहे, जेणेकरून आपणासमोर या ग्रंथाचं चिंतन होईल, वाचन होईल, मनन होईल, आत्मसात करता येईल. या साऱ्या बाबी कमी वेळात आपणासमोर ठेवलेल्या आहेत. म्हणून या भागवत ग्रंथाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा महिना उलटत नाही, भाद्रपद दिवाळीचा अश्विन महिना सुरू होतो आणि तो तुम्हाला माहीत आहे, हा आमच्या देशवासीय भगिनींचा तो महिना आहे. अश्विन महिन्यात जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे. त्या काळात देवी नवरात्र आहेत. 9 दिवसाच्या त्या नवरात्रामध्ये जास्तीत जास्त आपण दुर्गा सप्तशती पाठ करावेत. त्या काळात 3 नवरात्र येतात. त्यात पहिले 5 दिवस सरस्वती नवरात्र असतं, नवमीला खंडे नवमी औद्योगिक नवरात्र असतं आणि पौर्णिमेपर्यंत देवी नवरात्र असतं. औद्योगिक नवरात्र हे खंडे नवमीला करतात. मुंबईत पूर्वीपासून, प्राचीन कालापासून, पूर्वी कापड गिरण्या असतानापासून खंडे नवमी केली जायची. सगळे कारखानदार त्या दिवशी सगळी यंत्र सामुग्री याचं पूजन करून त्या दिवशी क्लिनिंग किंवा स्वच्छ करण्याचा दिवस तो असायचा. आणि दुसऱ्या दिवशी दसऱ्याला रीतसर सारे कारखाने चालू व्हायचे. वर्षभर कधी खंड नसायचं, सारे कारखाने अखंडितपणे चालायचे. त्याला खंडे नवमी. म्हणून या अश्विन महिन्यात आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ का करायचे, तर आपण गेली 1.5 दशकापासून भारतावर कुठलं संकट येऊ नये, एका आपणाला राष्ट्रभक्तीकडे वळवताना आपण परवा 15 ऑगस्ट साजरा करताना राष्ट्रभक्तीचं महत्त्व समजून घेतलेलं आहे. भारत मातेसमोर आमच्या तमाम माता भगिनींचं पुरुष प्रतिनिधींनी श्री दुर्गा सप्तशती स्वामी चरित्राची पारायणं केलेली आहेत आणि हा संकल्प राष्ट्रहिताचा 100 कोटीवर पोचवलेला आहे. आणि गेल्या 1.5 दशकामध्ये सुमारे 91 कोटी पाठ दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राची झालेली आहेत. यात फक्त आता काय झालं की स्वामींचा जप मागे पडलेला आहे. म्हणून आगामी दत्त जयंतीपर्यंत आपण इथे असलेल्या सेवेकऱ्यांचं, घरी असलेल्या सेवेकऱ्यांनी, हजर नसलेल्या सेवेकऱ्यांनी रोज स्वामींचा जप लिहायचा आहे. इथे आमचे मुंबईकरांनी सुरुवात केलेली आहे. मागच्या आठवड्यात बरेच मुंबईकर येऊन गेले. त्यांनी या वहीमध्ये 6 लक्ष जप लिहिलेला आहे. आधीच तयारही झाला त्यांचा. जो कोणी 12 लक्ष जप दत्त जयंतीच्या आत करेन त्याला कुठलीही समस्या, त्याला समस्यामुक्त, चिंतामुक्त जीवनाचा आरंभ होईल, नवे मोठा आशीर्वाद मिळेल. म्हणून त्याला चिंतामुक्त जीवन जगण्याला हा 12 लाख जप निश्चितपणे फलद्रूप करणारा असेल. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण एका वहीवर रोज यथाशक्ती स्वामींचा जप श्री स्वामी समर्थ लिहा. लिहून झाल्यावर या जपाच्या वह्या आपण कुठल्या तरी शनिवारी त्र्यंबकेश्वरी घेऊन, आम्ही तुम्हाला 4 शनिवार त्र्यंबकेश्वरसाठी सत्संगासाठी दिलेले आहे. आणि खरं तर ही मागणी मुंबईकरांची होती.
की आम्ही शनिवारी तिथे मोठ्या संख्येनं येऊ, आम्हाला मार्गदर्शन करा. त्या हिशोबानं मुंबईकरांसाठी, महानगरातल्या लोकांसाठी शनिवार हा त्र्यंबकेश्वरला दिलेला आहे. आणि त्या दिवशी त्या साऱ्या वह्या लिहून झाल्यानंतर आपण तिथे जमा कराव्यात. आणि आगामी ऑक्टोबर महिन्यात झालेला जप त्या वह्या आपण गाणगापूर वाडीला नेणार आहोत. तिथे एक पद्धत आहे शेकडो वर्षाची, की तिथे जप लिहून स्वामींजवळ ठेवण्याची पद्धत आहे. म्हणून तिथे एक कप्पा आपण करणार आहोत. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या साऱ्या सेवेकऱ्यांनी लिहिलेला जप तिथे ठेवण्याची संधी नव्हे, ज्या ज्या सेवेकऱ्यांनी जप लिहिलेला आहे त्याला असीम कृपा आणि त्याचा योगक्षेम दत्त महाराज तथा स्वामी महाराज चालवते, अशी पद्धत आहे. आणि तुम्ही बघा, तुमच्या जप लिहिल्यानंतर तुमच्या परिवर्तनात, आचरणात काय बदल झाला. स्वास्थ्य, सौख्य, समाधान, हरवलेली मनशांती या जपानं तुम्हाला मिळणार आहे. अत्यंत सोप्या पद्धतीत तुमच्या ज्या समस्या अडलेल्या आहेत त्या समस्यामुक्त जीवन जगण्याला तुम्हाला ही नामी संधी मिळणार आहे. उदाहरणार्थ, आज बऱ्याच काही पालकांनी, भगिनींनी मुलामुलींच्या शिक्षणाचा प्रश्न विचारलेला आहे. त्या जपामुळं शिक्षण मार्गी लागेल. तर काही पालकांनी आपल्या मुलामुलींच्या विवाह संदर्भात विचारणा केलेली आहे, नोकरी संदर्भात विचारणा केलेली आहे, घरकुलासंदर्भात विचारणा केलेली आहे, शेती, उद्योग, व्यापार, मनशांती, आजारपणाविषयी विचारणा केलेली आहे. या सर्व समस्येतून 12 लक्ष जप आपणाला रस्ता, प्रकाश वाट दाखवतोय. त्यात आपण कृपया सर्वांनी, आबालवृद्धांनी कृपया भाग घ्यावा, हे आवाहन आपण सर्वांपर्यंत करावं. त्यानंतर आपण कार्याच्या अंतरंगाकडे वळताना इथे आणि राज्यात असणारी जी छोटी मोठी साप्ताहिक दैनिक सेवा केंद्र आहे, खरं तर स्वामींना 2 पायाची केंद्र आवडतात. ती विटा मातीची निर्जीव आहेत, पण इथे बसलेली तुम्ही सारी सजीव केंद्र स्वामींची आहेत असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून ही सजीव केंद्र स्वामींची होण्यासाठी हा सारा खटाटोप आहे. म्हणून सर्वप्रथम या कार्याच्या अंतरंगाकडे वळताना या कार्यानं गर्भसंस्कार, शिशुसंस्कार आणि मूल्यसंस्कार या विभागाला थोडी मोठी चालना दिलेली आहे, की आगामी काळात, भविष्य काळात या देशात घराघरामध्ये वृद्धाश्रम तयार होतील. म्हणून हा महाराष्ट्र, हा भारत देश वृद्धाश्रम मुक्त करायचा असेल तर आमच्या सर्व गुरुजनांनी आठवड्यातला काही वेळ शाळा, विद्यापीठांना द्यावा आणि शिक्षक, पालक, विद्यार्थी या तिघांना एकत्र आणावं. त्यांना पुंडलिक बनवावं, त्यांना श्रावणबाळ बनवावं आणि तुमची वार्धक्याची, म्हातारपणाची जिम्मेदारी त्यांनी घ्यावी. म्हणजे वृद्धाश्रम बंद होते. खरं तर पंढरपूरहून नव्हे, द्वारकेहून पंढरपूरला जे पांडुरंग आले ते यासाठीच आले. पुंडलिकासाठी परब्रह्म आले का? मुळात त्यांचा जन्म कंसाच्या तुरुंगात झालेला होता आणि कंसाच्या तुरुंगात जन्म झाल्यावर त्यांचं बालपण मावशीकडे गेलं. मायेची ममता, पित्याची पाखर आईवडिलांकडून त्यांना मिळाली नाही. ही खंत निजधामात जाईपर्यंत भगवान श्रीकृष्णांना होती. म्हणून काल परवा आपण श्रीकृष्ण जयंती, काला, दहीहंडी मुंबईकर तर फार आनंदानं करतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त आनंद मुंबईकर लुटतात. याचा मतीत अर्थ आणि भावार्थ की हा सामुदायिक आनंद, सामुदायिक सहजीवन, सामुदायिक सहभोजन हे काही वेगळंच आहे. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये, मथुरेमध्ये सवंगड्यांना घेऊन गोपालकाला खायचे.
स्वर्गीय देवांनासुद्धा हेवा वाटायचा की ही मुलं किती चांगलं अन्न, अमृतापेक्षा गोड अन्न खातात, आपल्याला थोडंसं मिळतं का नाही? ते आपल्याला देणार नाहीत, परंतु खाऊन झाल्यावर ते यमुनेत हात धुवायला येतील म्हणून सारे देव यमुनेत माशांची रूपं घेऊन यायचे. पण भगवान श्रीकृष्ण फार चतुर, ते सवंगड्यांना सांगायचे, तो अर्थ लोकांना कळत नव्हता. स्वर्गीय लबाड देव यमुनेत माशांची रूपं घेऊन आलेली आहेत, त्यांना हे अन्न आपल्याला द्यायचं नाही. एवढं देवांना बोलण्याचं सामर्थ्य या परब्रह्माचं होतं. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की सामुदायिक ऐक्य, सामुदायिक बांधिलकी, सामुदायिक सहजीवन भगवान श्रीकृष्णांच्या जीवनादर्शांचे पैलू पाडले तर आपल्याला खात्रीनं आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श मित्र, आदर्श पती, आदर्श शत्रू, आदर्श राजा, हे सारे पैलू महाभारतकारांनी म्हणजे व्यासांनी भागवतात दिलेले आहेत. म्हणून भागवत वाचा. हे जर तुम्ही रसभरीत त्यांचे जीवनादर्श वाचले, घरात सारी पुढची पिढी पुंडलिकासारखी, श्रावण बाळासारखी निश्चित होईल. त्यांच्या कानावर हे स्वर जाऊ द्या, तर तुमचं वार्धक्य, तुमचं म्हातारपण सुखात जाईल. त्यासाठी या विभागाची पूर्वतयारी सुरू आहे. राज्यात, देशात आणि जगामध्ये एकाच वेळी जर आपण हे मूल्य शिक्षण, हे गर्भसंस्कार आणि आमच्या सर्व इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या माता भगिनींनी जर थोडं लक्ष दिलं तर निश्चितपणे त्यांचं वार्धक्य सुखात जाईल, म्हातारपण सुखात जाईल. त्यांना कुठलीही चिंता राहणार नाही, काळजी राहणार नाही. म्हणून यासाठी कृपया आपण हा विभाग पुढे आणा आणि यामध्ये लक्ष द्या, हे कळकळीचं आवाहन. तर दुसरा विभाग येथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन अस्तमानपर्यंत, सायंकाळच्या आरतीपर्यंत इथे विनामूल्य मार्गदर्शन गेल्या 2 पिढ्या परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांपासून विनामूल्य मार्गदर्शन केलं जातं. आणि ते सांगायचे की प्रश्न उत्तर करणं ही माझी स्नानसंध्या आहे. त्याशिवाय त्यांचं पान हलत नव्हतं, जेवणसुद्धा करत नव्हते. म्हणून हे व्रत ज्या प्रतिनिधींनी घेतलेलं आहे त्यांनी पारमार्थिक काम विनामूल्य पारदर्शक पद्धतीनं करावं, हे कळकळीचं आवाहन. कुठल्याही जटिल समस्या असू देत, तुम्ही 12 लक्ष जप स्वामींचा केला, त्या जटिल समस्येतून तुमची सुटका नक्कीच होणार, यात अजिबात दुमत नसावं. म्हणून अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत सर्वसामान्य भोळ्या भाबड्या लोकांच्या अंतःकरणावर आपणाला स्वामींचं कार्य कृपया पोचवावं, हे या विभागाचं कर्तव्य आहे. पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेलं आहे. त्यांनी आपला परिचय देऊन आजच्या मितीला सर्वात अवघड समस्या किचकट विवाह मुलामुलींच्या बाबतीची आहे. त्यातही सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे. एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे, अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे. त्यातही मिळाली सोनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सोनबाई मिळाली तर काय होईल हे तुम्हाला माहीत आहे, आम्ही सांगण्याची गरज नाही. घराचं घरपण आणि देशाचं देशपण ज्या टिकवतात, आपण अत्यंत विश्वासानं ही संस्कृती ऋषीमुनींनी भगिनींच्या हातात का दिलेली आहे, त्याचं हे उत्तर आहे. प्रचंड सोशिकता, नम्रता, सदाचार या संस्कृतीनं घालून दिलेला आहे. म्हणून या विवाह मंडळाकडे भारतीय संस्कृती म्हणून बघितलं जातं. त्यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचा समावेश आहे. आणि यापुढे आपण मुलामुलींची विवाह करताना बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यात मुलामुलींची विवाह करा. मागील वर्षी एका कोणीतरी श्रीमंत माणसानं मुंबईत मुलाचा विवाह खूप थाटामाटाने 200 अब्ज रुपये खर्च केले.
तेवढ्यात भारतातल्या साऱ्या गरिबांची विवाह झाली असती. परंतु जीवनादर्श कोणाचे घ्यावेत हे उद्योजकांना, श्रीमंत लोकांना आपण सांगावं. या देशाचा फेरफटका मारणारे आमचे पूजनीय महात्मा गांधी 1932ला त्यांनी देशाचा फेरफटका मारला, अभ्यास केला. ते बॅरिस्टर होऊन भारतात आले. त्यांनी देशात बघितलं या देशाच्या गरिबीला पारावर नाही आणि आपण कोटबीट घालून त्यांच्यासमोर आलो. हे काही बरोबर नाही. त्या मिनिटाला त्यांनी कोट फेकून दिला आणि एक भीष्म प्रतिज्ञा केली, माझे देश बांधव जोपर्यंत पूर्ण अंग वस्त्र घालत नाही अंगभर तोपर्यंत मी शर्ट घालणार नाही. त्यांनी पंचा घातला. एक बॅरिस्टर झालेली महान व्यक्ती, सामुदायिक ऐक्य, सामुदायिक जिव्हाळा, सामुदायिक सहजीवन त्यांनी या देशाला घालून दिलेलं आहे. म्हणून या देशात जेवढे उद्योजक आहे त्यांनी महात्मा गांधींचा अभ्यास करावा, हे कळकळीचं निवेदन आहे. या विवाह मंडळाकडे अजून एक जिम्मेदारी आहे. आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? सरकार थोडी करणार आहे. देशाचं रक्षण करणारे शहीद जवान, आपण 26 जानेवारी 15 ऑगस्टला फक्त त्यांचं नाव घेतो. त्या शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? सरकार करणार नाही कुठलंच. ते आपल्याला करायची आहेत. म्हणून कृपया आपणाला या देशात ऐक्य आणण्यासाठी, मागा तुम्ही ऐक्यमंत्र म्हटलेला आहे, म्हणून आपण हुंडा, भांडा, अनावश्यक खर्च, अनावश्यक चालीरीती या त्वरित बंद करायच्या आहेत. रुसवे फुगवे, मान सन्मान ह्या काही चालीरीती नाहीत. ही चुकीची प्रथा आहे. म्हणून या चुकीच्या प्रथा जर आपण बंद केल्या तर तुमच्याकडं सुख अटळ आहे, सुखाचा दुष्काळ पडणार नाही. सुखाचा दुष्काळ पडू नये म्हणून दुःख कुठे येतं? स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडून स्वार्था तो जातो. या साऱ्या संकल्पना अनेक कवींच्या, संतांच्या, लेखकांच्या आहेत. त्या आपणाला आचरणात आणणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण विवाह मंडळातून एक सामाजिक स्तरावर कौटुंबिक अडलेल्या ज्या गोरगरिबांच्या ज्या समस्या आहेत त्याला हातभार तुम्ही लावू शकता. त्यांना शक्य आहे त्यांनी गरिबांचं एक जरी मुलींचा विवाह केला, एक लग्न लावणं म्हणजे एक अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य त्यांना मिळणार आहे. फार मोठं यज्ञ केल्याचं पुण्य एका विवाहात आहे. म्हणून गरिबांच्या मुलामुलींच्या विवाहाला कृपया आपण हातभार लावावेत, हाही संदेश आपण विवाह मंडळातून आणि कृषी महोत्सवातून कृपया द्यावा. जेवढे जेवढे आजपर्यंत कृषी मेळावे, कृषी महोत्सव झाले, त्या त्या मिनिटाला अनेक जोडप्यांची विवाह रुपया खर्च न करता केलेली आहे. हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून अथत इति या सर्व संकल्पना या कार्याच्या ग्राम अभियानाचा अंतर्गत भाग आहे. म्हणून आपण यात कृपया सहभाग घ्यावा. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी कृषी गीता दाखवून कृषीवर अवलंबून असणारे आणि कृषी आणि आरोग्य याचा मेळ आपणाला घालवायचा आहे. मुंबईसह महानगरांमध्ये कृषीकडे आता बरेच लोक वळलेत. मुंबईत शेती नाही, परंतु टेरेसवर आवड हाऊस असणाऱ्या अनेक भगिनींनी, अनेक पुरुषांनी मातीच्या कुंड्यांमध्ये वेलवर्गीय शेती केलेली आहे. आणि त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना रोज ताजा भाजीपाला ते देतात, बिना विषारी भाजीपाला देतात. अलीकडे विषारी संस्कार झाल्यामुळं ते सारं कोबी असेल, फ्लावर असेल, भाजीपाला असेल, तुम्ही किती जरी उकळलं पाण्यात तरी त्याचा काही अंश त्यात राहतो. आणि तो अंश पोटात गेला, ती जागा कॅन्सरनं घेतलेली. इथे कॅन्सर रुग्ण खूप आलेले आहेत.
दर रविवार गुरुवार किमान कमीत कमी 100 तरी रुग्ण येतात बघा, कमीत कमी. आणि हे फार मोठं आव्हान आहे. चिंतामुक्त रोगमुक्त जीवन, निरोगी जीवन जगणं ही फार मोठी अवघड बाब आहे. केमिकलयुक्त अन्न आणि शेती कृपया आपण करू नये, हाही संदेश आपण या विभागातून देताना अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही, त्यांच्यासाठी या विभागानं काही कंपन्या, उद्योजक त्यांनी त्यांना पायावर उभं राहण्याचा संकल्प केलेला आहे. आणि गेल्या 2 वर्षामध्ये सुमारे 4,500 शेतकऱ्यांच्या मुलांना कंपन्यांनी नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि ते आज पायावर उभे आहेत. आणि ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आपणाला महाराष्ट्रासह देशभरात करायची आहे. त्यात कोणी सुटता कामा नये. म्हणून या साऱ्या बाबी आपण कृपया कराव्यात. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूचं वास्तूपण तोडफोड न करता ते कृपया अबाधित ठेवायचं. बऱ्याच घरामध्ये भगिनींना आजारपण, डोक्यावर कर्ज, सतत दवाखाना, त्याची उत्तरं आम्ही सांगतो. ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथामध्ये बंद पडलेली घड्याळं, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे आणि किचन ओट्याला काळा दगड लावलेला आहे बघा, कडप्पा. पैकी ज्या भगिनींच्या घराला, इथे आलेल्या भगिनींच्या किचनला काळा दगड लावलेला आहे त्यांनी हात वरती करावा, म्हणजे आम्हाला उत्तर देत आहे. धन्यवाद. बरेच हात वरती आलेले आहेत. ज्यांच्या घरात काळा दगड आहे, कडप्पा आहे, तिथे सतत आजारपण, मणक्यांचे आजार, डोक्यावर कर्ज आणि न बरे होणारे आजार निर्माण होतात. उत्तर आहे इथे. ज्ञानदान 4 ग्रंथ जर वाचले तर तो जो काळा दगड आहे त्याला बाजारातून तुम्ही पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट लावा, म्हणजे तो काळा रंग दिसू देऊ नका. त्या मिनिटाला तुमची दुःख 7.5 त्या मिनिटात संपली असं घोषित करायला हरकत नाही. म्हणून इतक्या सोप्या पद्धतीत तोडफोड न करता वास्तूचं वास्तूपण आपणाला अबाधित ठेवून निष्कारण दवाखाने, डोक्यावर जे कर्ज वाढतं आहे त्याला कुठेतरी आळा बसेल. म्हणून आपण ह्या आमच्या इंजिनियर लोकांकडून वास्तूचं वास्तूपण जपण्यासाठी प्रवेशद्वार कसं असावं, त्याची निगा कशी ठेवावी, त्यावर रोज फडकं तरी मारावं, स्वच्छ ते असावं, कीटक वगैरे त्यावर नसावेत, या साऱ्या बाबी आपण प्रवेशद्वाराच्या बद्दल कशा घ्याव्यात, देवघर कुठे असावं, कसं असावं, स्वयंपाकघर कुठल्या कक्षात असावं, शयनकक्ष कुठे असावं, आणि हो, मुलांनी अभ्यास करताना उत्तर दिशा निवडावी. उत्तरेला तोंड करून अभ्यास करा. फार तर फार हे टोपी म्हणून पिरॅमिड डोक्यावर ठेवून अभ्यास केलेला अभ्यास स्मरणात राहतो. मन विचलित होत नाही. एवढं सामर्थ्य वास्तुतज्ञांनी आपणासमोर मांडलेलं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याचा विचार करावा. सक्ती नाही, परंतु हे ज्ञान आपणाला माहीत असणं गरजेचं आहे. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी खूप मोठ्या प्रमाणात न बरे होणाऱ्या आजाराचे रुग्ण येतात, कॅन्सरसारखे. इथे सोपा दवा उपलब्ध आहे. गेल्या 20 वर्षात आज तगायत लाखो रुग्ण या दव्यानं बरे केलेले आहेत. त्याचं नाव आहे सप्तरंगी मूळ आणि काढा. हे जर तुम्ही रुग्णांना दिलं तर कुठलाही आणि कसाही कॅन्सर 40 दिवसात बरा होतो. म्हणून आपण त्याचा कृपया वापर करून बघा. ज्यांना त्याचा अनुभव आला त्यांनी इतरांना सांगा. तुमचे लाखो रुपये तर वाचतील, पण देवानं दिलेलं जेवढं आयुष्य आहे तेवढं निरोगीपणानं तुम्हाला ते जनतेच्या, देशाच्या सेवेसाठी वापरता येईल. हे कळकळीचं आवाहन. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे, रक्ताचा आहे, त्यांनी ही रानभिंडी मधात घासून प्राशन केल्यास, मधात घासून ते चाटण घेतल्यास 21 दिवसात घशाचे कॅन्सर बरे होतात. ज्यांच्या पोटात गाठी आहे
किंवा गायनालॉजिकनं भगिनींना घाबरवलेलं आहे, अशा वेळी भगिनींनी घाबरू नये. देशी गाईच्या गोमूत्रामध्ये हे वेखंड घासून थोडं गरम करून प्राशन केलं, 3 आठवड्यात गाठी निवारण होतात, त्याचं पाणी होतं. अर्थात ही औषधं थोडी कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावी लागतात, परंतु बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, बिना वेदना असणारी ही दवा आहे आणि गरिबांसाठी संजीवनी आहे. तुम्ही टाटामध्ये एका केमोचे किती पैसे घेतात हे सांगायला नको, तुम्हाला माहीत आहे. इथे कुठलेही पैसे लागत नाही, औषधं कडू आहे, डोळे झाकून घ्यावं लागतं, एवढाच फरक आहे. ते आपण ठरवावं, सक्ती नाही. म्हणून आपणाला कॅन्सरवर हे तर उपाय बोलताना पथ्यसुद्धा दिलेली आहे. पुन्हा तो होऊ नये किंवा लवकर बरा व्हावा किंवा ज्यांना होऊ नये त्यांनी एक दखल घ्यावी. त्यामध्ये हिरवी मिरची महाराष्ट्राच्या पाट्यावर पुजलेली आहे, मका, कणीस, उडीद, बाजरी हे अन्न जर आपण त्याज्य केलं, कॅन्सर लवकर बरा होईल. म्हणून पाठीमागच्या त्या पेपरवर कॅन्सरचे उपचार आणि उपाय दिलेले आहेत आणि पथ्य दिलेली आहेत, ती आपण मनपूर्वक वाचा. आणि ती पथ्य जर आपण पाळली, त्यात वांग्याचा सुद्धा समावेश आहे. वांगीसुद्धा चंपाषष्ठीशिवाय एरवी खाऊ नये. जे लोक वांग्याचं भरीत वारंवार खातात त्यांना पाईल्सचे आजार, स्पॉन्डिलिसिसचे आजार, 100% वाताचे विकार 100% झालेच पाहिजे. कुठल्याही डॉक्टरकडे गेले तरी बरे होणार नाही. म्हणून ही पथ्य आयुर्वेदानं दिलेली आहे, ते कृपया आपण सहानुभूतीपूर्वक जिभेवर नियंत्रण ठेवून पाळावे. कारण आपले नियंत्रणात जीभ आपल्या ताब्यात नसते. काही खमंग वास आला की जीभ म्हणते तो पदार्थ खाल्लाच पाहिजे. आणि जिभेला जे आवडतं ते पोटाला चालत नाही आणि पोटाला आवडतं ते जीभ पाठवत नाही. एवढे शत्रू आपल्याच पोटात आहेत. बाहेरचे शत्रू नाहीत, आपल्यातच पोटात भरलेले आहेत. या साऱ्या शत्रूंवर मात करायची असेल तर ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून आपणाला या साऱ्या बाबींचं निराकरण आपणाला यातून करणं अत्यंत सोप्या पद्धतीत करता येईल. मी अधिक आपला वेळ घेणार नाही. पुढचे 2-3 विषय राहिलेत, तेवढे आपण 5 मिनिटात संपू. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय द्यावा. ज्यांना साप्ताहिक दैनिक सेवा केंद्र निर्मिती करायची आहे, आज बरीच काही मराठवाड्यासह विदर्भातून केंद्र आलेली आहेत, त्यांना योग्य आणि उचित मार्गदर्शन कायद्याच्या चाकोरीत कसं करावं यावर ते मार्गदर्शन करणार आहे. त्या पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी सवेत, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी आणि युवा प्रबोधन प्रतिनिधी, त्यांच्यासोबत देशविदेश अभियान प्रतिनिधी आणि दुर्ग अभियान प्रतिनिधी, हे 8 विभाग इथे आलेले आहेत. आणि जनतेपर्यंत केंद्र निर्मितीसाठी जे आपण प्राथमिक स्वरूपात ज्या सेवा करतो, हळूहळू याही सेवा आपणाला जनतेपर्यंत पोचवाव्या लागणार आहेत. हा जो वादळी ध्वज आहे, याखाली बसून जर तुम्ही हनुमान चालिसा वाचला तर सुनामीसारखी संकट 3 मिनिटात थांबतात. एवढं सामर्थ्य मारुती रायाचं आहे. तो मारुतीचा ध्वज. पलीकडे दुसरं यंत्र सुनामी थांबवण्याचं आहे, भूकंप थांबवण्याचं आहे, त्याला भुवनेश्वरी यंत्र म्हणतात. ते ओरिसाहून आणलेलं आहे. आपल्या ऋषीमुनींनी ओरिसाला, भुवनेश्वरला त्या देवतेची स्थापना केली भारतात भूकंप होऊ नये म्हणून. परंतु तुम्ही जाऊन बघा भुवनेश्वरला, आज ती अवस्था बोलण्याजोगी नाही.
त्या यंत्रदेवतेला तडे पडलेले आहेत, दुर्लक्षित आहे, कुणी पूजा करत नाही, कुणी ढुंकून बघत नाही. म्हणून आपल्या सेवेकऱ्यांनी गावोगावी ती यंत्र जर मारुती मंदिरात किंवा सेवा केंद्रात त्याचा वापर केला, त्या गावात कुठल्याही मोठे भूकंप 1 रिश्टरपेक्षा मोठे होणार नाही, वित्त आणि मानवहानी होणार नाही, किंवा हिमालयात जे भूस्खलन होतं आहे, काश्मीरसारख्या भागात होतं आहे, ते नक्की थांबेल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण या सर्व बाबी सहानुभूतीपूर्वक जनतेपर्यंत का पोचू नये, यात कुठली आंधळी श्रद्धा आहे ती दाखवावी. म्हणून आपण डोळसपणे आणि पारदर्शकपणे आपण ह्या बाबी जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक सांगाव्यात, हे कळकळीचं आवाहन. पर्यावरणपूरक प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी प्लॅस्टिकमुक्त जीवन, ते साखरपुड्यात लग्नात आर्जावून जातात आणि प्लॅस्टिकऐवजी ते ताटं पुरवतात. ते ताटं इथं आणलेले आहेत. म्हणून आपण ताटातच जेवावं. हल्ली बरेच लोक पेपरवर जेवतात, पत्रावळीवर जेवतात किंवा डिशवर जेवतात, आणि पिकनिक झाल्यावर त्या ठिकाणी सगळं प्लॅस्टिक, सगळा कचरा तिथे जमा झालेला असतो. सगळ्या नद्या, सगळ्या ओढे, सगळे जलाशय, काय काय तिथे झालेलं आहे ते तुम्हाला माहीत आहे, त्यावर आम्ही बोलणार नाही. म्हणून या साऱ्या बाबी सहानुभूतीपूर्वक जनतेमध्ये नागरिक शास्त्रात आपणाला पोचवणं क्रमप्राप्त आहे. पुढचा विभाग आणि शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला विभाग आहे. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. तथापि आज काही भगिनींनी स्वामी चरणावर नमस्कार करण्यापूर्वी मनात काही गृहीत, मनात काही संकल्प केलेले आहेत की आमच्या कुटुंबात व्यसनाधीन लोक आहेत, स्वामींनी त्यांना सद्बुद्धी द्यावी, त्यांची व्यसनं बंद व्हावी. त्यासाठी श्रावण महिन्याचं रुद्राचं तीर्थ आपण त्यांना का देऊ नये? ते दिल्यानं त्यांची व्यसनं बंद होणार आहेत. दुसरा प्रश्न, डोक्यावर कर्ज वाढतं आहे, ते खाली आणण्यासाठी, कर्जमुक्त, चिंतामुक्त होण्यासाठी त्याचं उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. या श्रीयंत्राचं आपण पूजन करावं. प्रति संध्याकाळी किंवा फावल्या वेळात या श्रीयंत्राचं पूजन करून त्यावर कमळगड्ड्याची माळ आपण अर्पण करावी. दुसऱ्या हातात ही तुळशीची माळ भगवान विष्णूंना आवडणारी आहे. त्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीसूक्ताचं पठण करून पूजन करावं. आणि प्रतिपौर्णिमेला एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवून ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचून भगिनी स्वतः सत्यनारायण करतात बघा. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात उंच करावेत. काही टक्के हात वरती आलेले आहेत. हात वरती नसलेल्या भगिनी नव्या आहेत, आम्ही ते मान्य करतो. पण हात वरती असणाऱ्या भगिनींनी त्यांना जर सांगितलं, त्यांच्याही घरात लक्ष्मी, समृद्धता, शांतता नक्कीच निर्माण होईल. त्यांना आपण सांगा, दिव्यानं दिवा लावा. आणि हा सत्यनारायण बिना खर्चिक आहे, त्याला काही फार खर्च येत नाही. मूठभर गहू, मूठभर तांदूळ, वाटीभर शेऱ्याचा प्रसाद लागतो. यापेक्षा काय? मला वाटतं निश्चितपणे भगिनी आवडीनं करतील आणि पुढील पिढ्यांना संधी देतील. तुमच्या घरात दर पौर्णिमेला सत्यनारायण करणं हे लक्ष्मीचं व्रत आहे. आणि लक्ष्मी कुणाला नको आहे? आमच्याकडे गेल्या 70-80 वर्षात आज तागायत देशातून एकही कुटुंब असं नाही, असं आलं नाही की आम्हाला लक्ष्मी नको आहे म्हणून. लक्ष्मी प्रत्येकाला हवी आहे. म्हणून इथे बसलेल्या भगिनींनी भारतीय संस्कृती समृद्ध चिरायू केलेली आहे. म्हणून या देशाला भारत माता म्हणतात. जगात कुठल्याही देशाला माता म्हणत नाही. अमेरिकेला कोणी माता म्हणत नाही, चीनला नाही, जपानला नाही, जर्मनीला नाही, कुठल्याही देशाला. का म्हणतात?
ते सामर्थ्य आमच्या भारतीय भगिनींमध्ये आहे. काल सुमारे 1100 भगिनींनी गुरुचरित्र पारायण त्र्यंबकला केलं. त्या 4थ्या अध्यायामध्ये अणुसूयेसारख्या मातेनं सत्वहरण करणारे ब्रह्मा विष्णू महेश एका दृष्टिक्षेपात त्यांची बालकं केली एका दिवसाची. म्हणजे ज्या साध्वीजवळ देवांचं बालकं करण्याचं सामर्थ्य आहे, देवांना नम्र करण्याचं सामर्थ्य आहे, तो धर्म आमच्या भगिनींमध्ये आहे. म्हणून या देशाला भारत माता म्हणतात, उगाच म्हणत नाही. म्हणून आमच्या भारतीय भगिनींनी या भारत मातेचा आदर्श सुशिकता, नम्रता, सदाचारातून, कुलधर्म कुलाचारातून, वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक आध्यात्मिक जीवनातून नव्या पिढ्यांपर्यंत कृपया ठेवावा, एवढंच कळकळीचं सांगून वेळेला विराम करून पुनश्च या श्रावण महिन्याच्या आपणा सर्वांना मनापासून अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या चातुर्मास्याचा जो उपक्रम आहे मुंबईकरांचं सर्वांनी तो 12 लक्ष जप आपण करावा. अब्जचंडी अंतर्गत हो घातलेला उपक्रम तुम्हाला माहीत आहे, त्यात आपण सहभाग घ्यावा. आश्विन महिन्यात जास्तीत जास्त आपणाला सप्तशती पाठ करता येईल का, भाद्रपद महिन्यात भागवत वाचता येईल का, या साऱ्या बाबींचा वेध आपण कृपया घ्यावा. दिव्यानं दिवा लावावा, ज्योतीनं ज्योत लावावी. इतरांना सहानुभूतीपूर्वक नम्र भाषेत आपण त्यांच्याशी संवाद साधावा, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी वाणीला विराम करून आपण हात जोडून प्रार्थना करू. आणि हे सत्र या ठिकाणी थांबवताना सर्वप्रथम मौनानं नंबर 1च्या गेटनं भगिनी औदुंबर समाधीमठ यज्ञशाळेला वळसा घालून दरबारात येतील. मुजरा करणार नाही, फक्त हात जोडतील. मुजरा केल्यामुळं चेंगराचेंगरी होते, आज गर्दी आहे. तेच अनुकरण नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी महिलांनंतर महिलांचं झाल्यावर येतील आणि ज्यांना जायचं असेल ते जातील. आणि जे थांबणारे भाविक आणि सेवेकरी आहेत त्यांना पुढचं मार्गदर्शन आमचे प्रतिनिधी करतील. आज रविवार आहे. ज्यांना खंडोबाच्या कुलधर्मात भाग घ्यायचा आहे ते मल्हारी सप्तशती वाचतील. असोच आपण प्रार्थना करू आणि हे सत्र थांबू. श्री स्वामी समर्थ.